नमस्ते मंडळी, तुम्हाला पण पालक पनीर खायचंय? चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर सगळ्यात आधी इथं आपण पालक 5 मिनिटं उकळून घेतलेला आहे। नंतर त्याला आपण थंड पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे। तर थंड पाण्यामध्ये आपल्याला 5 ते 10 मिनिटं असं थोडंसं रेस्ट करायला ठेवायचं आहे। तोपर्यंत बाजूला 2 कांदे, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची हे सगळं आपण व्यवस्थित चिरून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर पनीर मसाला जो तुमच्याकडे अवेलेबल आहे तो तुम्ही यूज करू शकता। इथं मी कोल्हापुरी तिखट, मीठ, हळद आणि इथं मी घरी बनवलेलं पनीर यूज केलेलं आहे। शक्यतो मी घरचंच यूज करते, जास्त बाहेरचं थोडं टाळाटाळ करते। त्याच्यानंतर इथं आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये पालक घ्यायचा आहे, आलं, लसूण, कोथिंबीर हे सगळं आपल्याला छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर इथे मी ग्राइंड करून घेतले, त्याची छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे। चला तर मग आता आपण तडक्याची तयारी करू। तर सगळ्यात आधी गॅसवरती मी कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये जिरं टाकलेलं आहे, ते छान असं तडतडू द्यायचं आहे। आणि ते छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि कांदा हा छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कारण कांदा जेवढा जास्त कोणत्याही भाजीमध्ये यूज कराल ना, तेवढी भाजी आपली छान रुचकर लागते। त्याच्यानंतर इथं आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। तर टोमॅटोमुळे आपल्या भाजीचा कलर हा छान टिकून राहतो। त्याच्यानंतर मी थोडं मीठ, पनीर मसाला, तिखट, हळद हे सगळं मी मसाले टाकून घेतलं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे 2 मिनिटं। तर ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पालक टाकायचा आहे। पालक हा तुम्ही टाकून 2 मिनिटं त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आणि जेवढा हवं आहे तुम्हाला पातळ तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता। तर 2 मिनिटं पाणी टाकून उकळी आणून द्यायची आहे आणि छान अशी उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पनीर टाकायचं आहे। तर पनीर हे मी घरीच बनवलेलं आहे। तर ह्याची रेसिपी डिटेल मी नवीन एका व्हिडिओमध्ये शेअर करेन। तर छान असं पनीर टाकायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला 2 मिनिटं शिजू द्यायचं आहे। पनीरला जास्त वेळ शिजू द्यायचं नाही आहे। तर त्याच्यानंतर इथं बघा 2 मिनिटं मी शिजू दिलं आहे आणि बघा अशी भाजी किती छान तयार झालेली आहे। आणि ही मस्त अशी गरमागरम आपण पुरी सोबत किंवा भाकरी सोबत किंवा चपाती सोबत सर्व करू शकता। तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत।